इथे उपस्थित आदरणीय मॅनेजर रेव्हरंड फादर कॅपिटन मनेजिस, प्रिन्सिपल सिस्टर अमला ज्योती, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी टीचर जेनिफर निग्रेल, तिन्ही विभागाचे प्रमुख तसेच वंदनीय शिक्षक वर्ग, पालक वर्ग आणि माझे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांना माझ्याकडून सप्रेम नमस्कार. उजळली आज प्रजासत्ताक दिनाची मंगलमय प्रभात. देशभक्ती, देशप्रेम संचारले आज चराचरात. भारत मातेला वंदन करतो मी माझ्या भाषणाला सुरुवात. मी रफाईल कोवलस्का, माझ्याकडून तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. या वर्षी आपण 7वा प्रजासत्ताक दिवस साजरा करत आहोत. दरवर्षी 26 जानेवारी या दिवशी आपण प्रजासत्ताक दिवस साजरा करतो, कारण या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या नेमलेल्या समितीद्वारे भारताचे संविधान लिहिले गेले आणि आपला भारत देश भारतीय संविधानाच्या उद्देशकाप्रमाणे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रजासत्ताक देश झाला आहे. रक्ताने लिहिला आहे भारत देशाचा इतिहास. हसत हसत स्वीकारले कित्येकांनी मृत्यूचे ते फास. मित्रांनो, आजचा दिवस हा जाणीवेचा दिवस, ज्या महापुरुषांच्या त्यागामुळे ही भारत गुलामगिरीतून मुक्त झाली, त्या त्यागाची जाणीव होय. आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा हा सुवर्ण दिवस. पण आज समाजातील भ्रष्टाचार, गुन्हेगारी, अस्वच्छता पाहून मनात विचार येतो की यासाठी मिळवले का स्वातंत्र्य? यासाठी दिले का लाखोनी बलिदान? नक्कीच नाही मित्रांनो, नक्कीच नाही. मोठ्याने घोषणा दिल्या, उत्साहाने हा सण साजरा केला, म्हणजे आपल्या देशाबद्दलचे कर्तव्य संपले का? नाही ना. भारत देशाचे नागरिक म्हणून आपण देशाच्या विकासासाठी प्रयत्न केला पाहिजे. भ्रष्टाचार, गरिबी, अस्वच्छता अशा अनेक गोष्टी देशाची प्रगतीची आड येत आहे. अशा अनेक समस्या सोडविण्यासाठी आपण भारत सरकारला त्यांचे कार्यात हातभार लावला पाहिजे. सरकारमार्फत राबविल्या जाणाऱ्या बेटी बचाव, बेटी पढाओ, उज्ज्वला योजना, रोजगार नसलेल्यांना रोजगार योजना अशा अनेक योजनांना यशस्वी बनवण्यात आपण हातभार लावला पाहिजे. सार्वजनिक वस्तूंच्या, ठिकाणांचा काळजीपूर्वक वापर केला पाहिजे. मित्रांनो, आपले हेच कार्य आपल्या देशासाठी किमान वंदना असेल आणि ते आपण करायलाच हवे. लहरतो आहे तिरंगा अभिमानाने, लहरतो आहे तिरंगा अभिमानाने, उंच आज या आकाशी, उजळते उसारे रंग त्याचे. घेऊया प्रण एकमुखाने, घेऊया प्रण एकमुखाने. जय हिंद, जय भारत.